नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये भाजप आणि गणेश नाईकांच्या नेतृत्वाखाली एक हाती सत्ता मिळालेली आहे। आपल्यावर या ठिकाणी गणेश नाईक आहेत। जरा काय म्हणाल एक हाती सत्ता परत एकदा? नवी मुंबईची जनता सुजाण आहे। 1995 पासून ज्या पक्षाबरोबर मी गेलो त्या पक्षाला निर्विवाद बहुमत दिलं। शिवसेनेत होतो, शिवसेनेने 5 वर्ष नेतृत्व जनतेच्या हिताकरता केलं। शरद पवार साहेबांच्याकडे गेलो, 2000, 2005, 10 आणि 15 4 टर्म या शहरांनी त्यावेळेला शरद पवार साहेबांच्या NCPवर प्रेम केलं आणि त्यांना विश्वास दिला। आता भारतीय जनता पक्षात आम्ही आलो, भारतीय जनता पक्षाला बहुमत दिलं आणि जनतेच्या हिताकरता सर्व गोष्टी निश्चित होतील याची खात्री जनतेला पटल्यामुळे जनतेनं हा विश्वास ठेवलेला आहे। यावेळची निवडणूक आहे ती विकासावरती झाली नव्हती तर मुद्द्यावरून गुद्द्यावर गेली होती। नाही, आमचा मुद्दा विकासाचाच होता, परंतु आमच्या शहरात येऊन काही लोकांनी स्वतःची एखादी भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला, तो खोडून काढण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये आम्ही यशस्वी झालो। तुम्ही आता त्यांचे घोडे फरार केले आहेत, टांगापलटी केलेला आहे। आणि आता घोडे टांगे सगळे संपलेले आहेत। आता विकासाचा मुद्दा आहे। ज्या काही गोष्टी चुकीच्या घडल्यात त्या माननीय मुख्यमंत्र्यांच्या मी निदर्शनात आणल्यात। आमच्या शहराला हा युनिफाईड DCR हा शाप आहे। आमच्या शहरामध्ये ज्याला इम्पॅक्ट असेसमेंट रिपोर्ट, शहराची रचना करताना कुठल्या गोष्टी करायला पाहिजेत आणि कुठे दाट वस्ती आहे तिला विरळ करायची गरज आहे, त्याकरता निश्चितपणे एखादी मॉडेल तयार केली जाईल, माननीय मुख्यमंत्र्यांना दाखवली जाईल आणि त्याच्यावर शिक्कामोर्तब केल्यानंतर त्याच पॅटर्नमध्ये नवी मुंबईच्या गावांचा विकास, झोपडण्यांचा विकास, LIG मधल्या याचा विकास माननीय मुख्यमंत्र्यांच्याकडे मी मागणी केली होती। आम्हाला सगळ्या जागा हे फ्री होल्ड पाहिजेत, म्हणजे गावच्या मूळ गावठाणं तर आहेच, परंतु सिडकोने 12.5% दिल्या त्या पण फ्री होल्ड पाहिजेत। झोपडपट्टी एरियातल्या ज्या गरिबांच्या झोपड्या आहेत ती पण जागा फ्री होल्ड पाहिजे। सिडकोने बांधलेल्या इमारतीच्या खालची जागा, सिडकोने दिलेले भूखंड त्याच्यावर बिल्डर लोकांनी बांधलेल्या बिल्डिंगी ती खालची जागा, म्हणजे एकूण नवी मुंबईमध्ये MIDC एरियामध्ये सुद्धा फ्री होल्ड व्हायला पाहिजे असं आमचं मत आहे। त्याच्याकरता आम्ही प्रयत्नशील राहणार। एकनाथ शिंदेने तुमचे आरोप केले, तुम्ही त्यांच्यावर केले होतं, पुढे इथं कसं करायचं यापुढे? आता नाही बघ, आता आरोप प्रत्यारोप संपले आमच्याकडून, आम्ही त्या गोष्टीला पूर्ण विराम दिलेला आहे। आपण काल बघितलं असेल का आमच्या एका चाहत्याने सेक्टर 17मध्ये असे होर्डिंग लावले होते व्यंगचित्राचे, मला दिसतं सांगितलं, मी ते बंद करायला सांगितले। आणि आता या बाबतीत नुसते हे तर मित्र पक्षाचे, विरोधी पक्षाच्या लोकांच्या विषयीसुद्धा अशा प्रकारचं कुठलंही उद्गार, लिखाण किंवा व्यंगचित्र अशी होता कामा नयेत। आता सकारात्मक भूमिकेतून शहराच्या विकासाकरता प्रयत्नशील राहू आणि ज्या एकूण राज्य शासनाच्या धोरणांमध्ये जे निर्णय चुकीचे झालेत त्याकरता मी बाकी आग्रही राहील। आणि त्या आमचं शहर हे झोपडी सादृश्य शहर, म्हणजे टॉवरिंग असलेल्या इमारती, उत्तुंग इमारती, परंतु त्या परिसराची जर का अवस्था जर झोपडीसारखी होणार असेल तर ती भूमिका आम्हाला नको आहे। आमच्या शहराकरता निश्चितपणे धोरणाचा लोकांनी, जनतेने आमच्यावर विश्वास दिले तर आम्हाला जे वाटतं ना शहराचा विकास कसा हवा त्या पद्धतीने व्हायला पाहिजे आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी ते कबूल केलं। नक्कीच आपण पाहतो की निवडणूक संपली, शत्रुत्व संपलं, आता यापुढे विकासाचा अजेंडा राहील अशा प्रकारचं स्पष्टीकरण गणेश नाईकांनी दिलं आहे। विनायक पाटील, ABP माझा, नवी मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.